दोस्तांनो नमस्कार. अभ्यासावर बोलू काही या कार्यक्रमाच्या 13व्या सत्रामध्ये मी तुमचं स्वागत करतो. मागच्या 2-3 भागामध्ये काही वेगळे विषय मांडले, तसाच आजही एक वेगळा विषय सर मांडणार आहेत. चला लगेच जाऊया या माझ्या मागोमाग. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कसा करावा या संदर्भात गप्पा मारताना आज तुमचा एक आवडीचा विषय मी बोलणार आहे आणि तो म्हणजे सुट्टी. वा, सुट्टी हा शब्द ऐकल्याबरोबर खूप आनंद झाला ना तुम्हाला? तुमच्या आनंदात मी सहभागी आहे. मित्रांनो, सुट्टी हे एक वरदान आहे. आपलं मन प्रफुल्लित करण्यासाठी, आपलं मन प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या सुट्ट्यांचा खूप उपयोग करायचा असतो, हे विसरू नका. मित्रांनो, सुट्ट्यांचे 3 प्रकार आहेत. हे आलं का तुमच्या लक्षात? दर आठवड्याला येणारी शनिवार रविवार ही सुट्टी, किंवा लहान लहान जे सण उत्सव असतात त्यांच्या एक दिवसाच्या सुट्ट्या, कधीकधी दिवाळी, नाताळ यासारख्या मोठ्या सुट्ट्या येतात आणि सगळ्यात गमतीचा आणि आनंदाचा तुमचा उत्सवच म्हणूयात मे महिन्याची सुट्टी. मित्रांनो, मे महिन्याची सुट्टी आणि इतर सुट्ट्या यांचा एक फरक लक्षात आला का? मे महिन्याच्या काळामध्ये तुमच्या मनाशी कोणत्याही अभ्यासाचं ओझं किंवा विचार नसतो. परीक्षा नुकतीच संपून गेलेली असते आणि सुट्टी लागते, तेव्हा तुमच्या मनामध्ये चला सुट्टी झाली हा आनंद असतो. या सुट्ट्यांना कसं सामोरं जायचं, त्याचा उपयोग कसा करायचा याबद्दल आज आपण बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दर आठवड्याला येणारी शनिवार रविवार ही सुट्टी तुम्हाला एक वरदान आहे. कसं पहा की शनिवारी अर्धी शाळा असते, सामान्यपणे अर्धी शाळा असते, आणि घरी आल्यानंतर तुम्ही विचार करता जेवण करू आणि छानपैकी ताणून देऊ, झोपू. हरकत नाही त्याला. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, शनिवारची सुट्टी आणि रविवारचा पूर्ण दिवस याचा उपयोग कसा करायचा त्याचा विचार अगोदर करून ठेवा. त्याचा उपयोगसुद्धा अभ्यास करण्यासाठी आहे, हे विसरू नका. मी तुम्हाला बोलण्याच्या ओघामध्ये शुक्रवारचं महत्त्व सांगितलं होतं, आठवतं का? आपण म्हणालो होतो शनिवारी आपण आपल्या अभ्यासाचं सर्वेक्षण करू. म्हणजे सोमवारपासून गुरुवारपर्यंत एखादा असा विषय आहे का की ज्याचा मी अजिबात अभ्यास केला नाही, किंवा एखाद्या विषयाला स्पर्शच झाला नाही, किंवा एखादा विषय अभ्यास करायचा आहे पण तो पूर्ण अभ्यास झाला नाही, असा विषय असेल तर शनिवार रविवार आपल्यासाठी वरदान आहे. म्हणून शनिवारी आणि रविवारी अभ्यासासाठी अवश्य वेळ काढा. मित्रांनो, शनिवारी आणि रविवारी आरोग्य साधना यालाही वेळ द्या. खेळा, भरपूर खेळा. जमल्यास ट्रेकिंगला जा. छानपैकी डोंगर चढणं, उतरणं किंवा समुद्रसपाटीला फेरी मारणं या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून अगदी शनिवारी रविवारी या 2 दिवसांमध्ये काय करायचं हे अगोदर ठरवा. म्हणजे त्याचे हे 2 उपयोग होतात. 1, अभ्यासासाठी उपयोग, आणि 2, आपलं मन ताजंतवानं ठेवणं. मित्रांनो, काही वेळ आपण जतन करून ठेवायला हवा. शनिवारची संध्याकाळ ही आपल्या हातातली खास वेळ आहे. त्यासाठी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे एखादा उरलेला अभ्यास असेल तर तो करून टाका, किंवा सरांनी बाईंनी घरी करण्याचा अभ्यास सांगितला असेल तर त्याला अग्रक्रम द्या. होतं काय, आपल्या मनाशी करू मग, बघू मग,
नंतर पाहू, आहे की वेळ, असं येतं नाही. योग्य वेळेला योग्य क्षणी आपल्या मनाला बजावा नाही. घरी सांगितलेला अभ्यास पूर्ण रीतीनं पूर्ण वेळ देऊन अभ्यास करून मी पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी वेळ आहे शनिवार संध्याकाळ. मित्रांनो, घरी सांगितलेला अभ्यास हा अनेकदा तुमच्या विस्मरणात जातो. कारण आठवड्यामध्ये ज्या विषयांचे तास कमी असतात त्या विषयामध्ये सर सांगतात अमुक वाचा, ते वाचायचं आपण विसरून जातो. अनेकदा सर सांगतात अमुक एका विषयावर निबंध लिहा, आपण ते विसरतो आणि सोमवारी सकाळी आपल्याला आठवण होते, अरे निबंध लिहायचा आहे, आणि मग घाई गडबडीमध्ये आपण निबंध कसाबसा लिहितो. खरं म्हणजे मी आता शब्द वापरला, निबंध कसाबसा लिहितो. खरं म्हणजे तुम्ही मनातल्या मनात म्हणता मी निबंध खरडून काढला. नाही, निबंध ही आवर्जून करण्याची गोष्ट आहे, वेळ देऊन करण्याची गोष्ट आहे. तेव्हा निबंध लेखन, नकाशा भरणं, प्रयोग करणं किंवा एखादा विषय पुन्हा वाचून काढणं, यासाठी शनिवारची संध्याकाळ हे तुम्हाला वरदान आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, शनिवारी जर तो वेळ अभ्यासाला कमी पडला तर रविवार आपल्या हाताशी मिळतो. म्हणून शनिवारचा उपयोग महत्त्वाचा आहे. रविवारची सकाळ हे तुम्ही अजिबात फुकट घालवू नका. अभ्यासच करा असं मी म्हणणार नाही. शांतपणानं एखादं अवांतर वाचन हा शनिवारच्या नंतर येणारा रविवार तुम्हाला आनंददायक ठरेल. एखादं चरित्र वाचा, ललित निबंध वाचा, कवितांचं रसग्रहण वाचा, कादंबरीचा उतारा वाचा. पण अवांतर वाचनासाठी वेळ म्हणजे रविवार सकाळ. चांगले 4-5 तास असतात, त्यापैकी 2 तास 1.5 तास तुम्हाला सहज मिळू शकतो. रविवारचा वेळ आणखीन एका गोष्टीसाठी खर्च करा, तो म्हणजे मित्रांशी गप्पा. आपले मित्र, आपले सवंगडी, आपले नातेवाईक आणि हो, आपले आईबाबा, त्यांच्याशी तर रविवारशिवाय दुसरा वेळच नाही. मग सकाळच्या वेळी, जेवणाच्या वेळी, संध्याकाळी जेवणाच्या वेळी, फिरायला जाताना आईबाबांशी मनमुराद गप्पा मारा. आणि मग रविवारी संध्याकाळी स्वतः मनाला एक चिमटा घेऊन विचारा, अरे काही अभ्यास करायचा राहिला आहे का रविवारच्या सुट्टीचा उपयोग करण्यासाठी, आणि मग तो अभ्यास रविवारी पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, नाताळ आणि दिवाळी यासारख्या मोठ्या सुट्ट्या, त्याचा उपयोग तुम्ही अधिक चांगल्या रीतीने करा. कारण हा 2 आठवड्याचा 3 आठवड्याचा असा जो वेळ असतो तो तुम्हाला नवीन विषय समजून घेण्यासाठी किंवा जुना विषय नव्यानं तपासण्यासाठी उपयोगी पडतो. आणि म्हणून तो विषय अजिबात फुकट घालवू नका. जर दिवाळीसारखा विषय, दिवाळी नंतर येणाऱ्या नाताळसारखा सुट्टीचा विषय तुम्ही अतिशय चांगल्या रीतीनं खबरदारीनं वापरा. मुख्यतः एखादा आवडता विषय असेल तर त्याला पूर्ण वेळ द्या. खरं म्हणजे सगळे विषय आपले आवडते असावेत हे चांगलंच, पण आपल्या अभ्यासरूपी ताटामध्ये एखादी वाटी कारल्याच्या भाजीची असते, हे मला माहिती आहे. आणि मग कारल्याची भाजी न चाखता तुम्ही ताट बाजूला करता. तसं एखादा विषय म्हणजे कारल्याची भाजी असते. ही कारल्याची भाजी खाण्याची वेळ म्हणजे कमी आवडीचा विषय पाठपुरावा करण्यासाठी या मोठ्या सुट्ट्यांचा उपयोग करा. आणखीन एक, मोठ्या सुट्ट्यांमध्ये पाठांतरासाठी वेळ द्या. जुने विषय जे आहेत ना ते पाठ करण्यासाठी वापरा. उदाहरणार्थ 8वी-9वीमध्ये तुम्हाला पाढे पाठ करण्याची वेळ नसतेच. अशावेळी या दिवाळीच्या सुट्टीत, नाताळच्या सुट्टीत आवर्जून वेळ काढा आणि पाठपुरावा करून आपले पाढे पाठ करा किंवा त्यांची उजळणी करा.
एकूणच सर्व विषयांची उजळणी करण्यासाठी सुद्धा सुट्ट्यांचा उपयोग असतो. जर सुट्टीनंतर लगेचच परीक्षा असेल तर मात्र सावधपणानं त्या गोष्टीचा उपयोग करा. मित्रांनो, सुट्टी ही फुकट घालवण्याची गोष्ट नाही, सुट्टी ही सदुपयोग करण्याची गोष्ट आहे. आणि त्यासाठी मनानं ठरवा, मी सुट्टी आनंदानं कशी घालवणार आणि त्या आनंदाला मी अभ्यासाची जोड कशी देणार. मित्रांनो, अभ्यास ही दुसरं कोणीतरी सांगण्याची वेळ नाही. अभ्यास ही स्वतः होऊन करण्याची वेळ आहे. स्वतःच मनाला बजावायचं आहे, होय मला अभ्यास केलाच पाहिजे. मित्रांनो, येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये अशी शाबासकी तुम्हाला मिळो आणि अशा शाबासकीच्या अनेक संधी तुम्हाला मिळोत आणि त्यातून तुमचा विकास होवो, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. सुट्टीचा सदुपयोग ह्या विषयावर सरांनी आज आपली मतं व्यक्त केली आणि त्या सुट्टीचा सदुपयोग कसा करायचा याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच खूप खूप माहिती मिळाली असेल. तर मला एक वचन द्या की आता पुढे येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये त्या सुट्टीचा उपयोग तुम्ही सरांनी सांगितलेल्या पद्धतीने जरूर कराल ना? नक्की करा आणि यशस्वी व्हा. आमचा हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.